दिवाळीच्या फराळामध्ये करंज्या आपण ही बनवतच असतो. पण काय होतं करंजी बनवत असताना त्याची जी पारी असते ती नरम पडते किंवा खूप जास्त कडक होते. तर ती तशी होऊ नये म्हणून आपण ह्या सारणमध्ये एक सिक्रेट इन्ग्रीडियंट घालतोय. त्यामुळे आपली जी करंजीची पारी आहे ती जरी तुम्ही 15 दिवस ठेवली, तरी ती अजिबात नरम पडत नाही किंवा कडकही होत नाही. मस्त अशी खुसखुशीत राहते. तर तो जो पदार्थ आहे तो कोणता घातलेला आहे, ते बघण्यासाठी तुम्ही रेसिपी पूर्ण बघा. अजिबात स्किप करू नका. तर बघा मी इथे एक कढई घेतलेली होती. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी सुकं खोबरं हे अगदी बारीक किसून घालायचंय. आपण हे सारण अगोदर बनवून घेतोय कारण सारण हे आपल्याला अगोदर पूर्ण थंड करून घ्यायचंय. त्यामुळे आपल्याला अगोदर सारण बनवायचंय. आणि खोबरं बघा आपल्याला जास्त भाजायचं नाहीये. अगदी त्याचा हलका रंग बदलला की गॅस बंद करायचा आहे. खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे. आता आपण इथं जे सारण आहे त्यामध्ये खसखस घालणार आहोत. तर इथं मी 1 चमचा खसखस घेतलेली आहे. सारणाची जी चव आहे ती खसखसमुळे खूप छान लागते म्हणून आपण थोडी खसखस घालायची आहे. तर खसखसही आपली भाजून झालेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचे आहे. इथं मी साजूक तूप वापरलेलं आहे. तुम्ही डालडाही वापरू शकता. जे तुम्हाला अवेलेबल असेल ते तुम्ही तूप इथं वापरायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. तर रवा आपण 0 नंबरचा घालायचा आहे, म्हणजे अगदी बारीक रवा मिळतो तो घालायचा आहे. आणि जर तुमच्याकडे तसा रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. 2 ते 3 सेकंदासाठी रवा अगदी छान बारीक होतो. तर बघा आपल्याला रवा हा छान भाजून घ्यायचा आहे. रवा आपण भाजत असताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे. तर बघा 4 ते 5 मिनिट रवा छान भाजून घेतलेला आहे मी. आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे. हे अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसतील घालायचे तर तुम्ही स्किप करू शकतात. तर इथं मी थोडेसे बदाम आणि काजूचे छान बारीक काप करून घेतलेले होते. ते आपल्याला रव्यामध्ये भाजायचे आहे. म्हणजे आपले कापही छान भाजले जातात. म्हणजे ड्रायफ्रूट अगदी छान क्रिस्पी होतात आणि रवाही छान भाजला जातो. तर ड्रायफ्रूट घातल्यानंतर मी परत रवा 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेतलेला आहे. आता आपण ज्या बाउलमध्ये खोबरं काढून घेतलेलं होतं, त्याच बाउलमध्ये आपल्याला रवा काढायचा आहे. आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत, पण हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला पिठी साखर घालायची आहे. जर आपण गरम याच्यातच पिठी साखर घातली तर साखरेचे गोडे होऊ शकतात. म्हणून आपलं जे मिश्रण आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तर बघा हे छान मी एकत्र करून घेते अगोदर. त्यानंतर आपल्याला थंड करण्यासाठी हे साईडला ठेवायचं आहे. छान एकत्र झालेलं आहे. जे आपलं सारण होतं ते आता आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. आता आपण पारीसाठी गोळा बनवून घ्यायचा आहे. तर इथं मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे पाव वाटी रवा. तर इथंही मी अगदी 0 साइजचा रवा वापरलेला आहे. तर तुम्ही अगदी बारीक रवा वापरायचा आहे. आता यामध्ये आपण अगदी थोडं मीठ घालायचंय चवीनुसार. आता आपण यामध्ये घालणार आहोत जो सिक्रेट पदार्थ मी तुम्हाला अगोदर सांगितलेला होता तो. तर तो आहे पिठी साखर. तर आपण इथं पिठी साखर घालायची 2 चमचे. साखरेमुळे आपली जी पारी आहे ती अगदी खुसखुशीत होते आणि जेव्हा आपण तिला तळू तेव्हा त्याला थोडं साखर ही कॅरमल होईल आणि रंगही अगदी छान येतो. म्हणून यामध्ये आपण पिठी साखर घालायची आहे. अगदी आपली पारी छान होते. आपलं जे कोरडं पीठ आहे ते छान एकजीव करून घ्यायचंय. त्यानंतर आपण इथं 2 चमचे तूप हे छान कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि मैद्यावरती घालायचंय. तर बघू शकता तुम्ही अगदी सुरू असा आवाज येतो, तेवढं आपलं तूप हे गरम हवं. तूप आपण घातल्यानंतर मैद्यामध्ये ते चमच्याने अगोदर थोडं एकत्र करून घ्यायचंय. त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला छान एकत्र मैदा आणि तूप हे छान एकत्र करून घ्यायचंय. त्यानंतर अगदी थोडं-थोडं पाणी घालत आपण याचा गोळा बनवायचा आहे.
तर बघा गोळा बनवत असताना अगोदरच आपण जास्त घट्ट बनवायचा नाहीये, थोडा सैलसर बनवायचा आहे. कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा फुलतो आणि जो आपण गोळा बनवलेला होता तो आपल्याला 1 तासासाठी मुरत ठेवायचा आहे. त्यानंतर आपण करंज्या बनवून घेऊया. तर बघा आपलं जे सारण होतं तेही छान थंड झालेलं आहे. 1 ते दीड तास होऊन गेलेला होता. आता यामध्ये आपण 1 वाटी पिठी साखर घालायची आहे आणि ते छान एकत्र करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला यात जायफळ घालायचंय. तुम्ही इथं वेलची पावडरही घालू शकता, जायफळ नसेल तुम्हाला घालायचं तर. आता जायफळ घातल्यानंतर आपण परत हे पूर्ण सारण एकत्र करायचंय. कारण पिठी साखर आणि जायफळ हे छान एकजीव व्हायला हवं आपल्या सारणमध्ये. पिठी साखरचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला खूप गोड आवडत असेल, तर थोडी पिठी साखरचं प्रमाणही वाढवू शकतात. आता आपलं सारणही तयार झालेलं आहे. आता आपण करंज्या बनवून घेऊया. जो आपण रवा घातलेला होता, तोही आपला छान फुललेला आहे आणि आपला जो गोळा आहे पारीचा, तो छान मुरलेला आहे. आपण एक वेळेस तो छान चोळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो गोळा बनवलेला होता, त्याचे 2 भाग करायचे आणि तो गोळा छान पोळपाटावरती लांब करून घ्यायचा आहे. आता आपण सुरीने अगदी छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे. म्हणजे जी आपली पारी आहे, ती अगदी एकसारखी बनेल. आपला गोळ्याचा जो अंदाज आहे, तो आपल्याला परफेक्ट आलेला असल्यामुळे आता एक गोळा घ्यायचा आहे आणि इथं मी मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये तो थोडा डस्ट करायचा मैदा त्याला आणि छान आपली पुरीसारखं लाटून घ्यायचंय. तर बघा पुरी ही जास्त जाड असते. आपल्याला एवढं जाड लाटायचं नाहीये आणि जास्त बारीकही लाटायचं नाहीये. मध्यम साईजची आपल्याला पुरी इथं लाटून घ्यायची आहे. तर लाटत असताना काठाची साईड आहे ती थोडी जास्त लाटायची आहे. आतमध्ये थोडं जाडसरच ठेवायचं आहे. तर मी याप्रमाणे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. 4-5 पुऱ्या एकाच वेळी लाटून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपण करंजी बनवून घेऊया. जेव्हा आपण पुऱ्या लाटून ठेवतो, तेव्हा त्यावरती कापड पसरवायचं आहे. म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या कोरड्या होणार नाहीत. आता आपण सारण हे छान भरून घ्यायचंय. तर इथं मी 2 ते 2.5 चमचे सारण घेतलेलं आहे, एका करंजीमध्ये आणि त्याला थोडं दाबून घ्यायचंय. म्हणजे आपले जे सारण आहे ते करंजीमध्ये इकडे-तिकडे फिरणार नाही. एकाच ठिकाणी छान बसेल आणि त्याला थोडा छानपैकी आकार द्यायचा आहे आपल्याला. जेव्हा मी करंजी बनवत होते, तेव्हा पुरीच्या आपण एका साइडलाच आपण सारण भरायचंय. कारण दुसरी साइड आपल्याला त्यावरती ठेवायची आहे, म्हणून छानपैकी असा आकार द्यायचा आहे. तर दुधाने मी हे छान चिटकवून घेतलेलं आहे. तुम्ही इथं दुधाऐवजी पाणीही वापरू शकतात. आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे, तो आता आपण कट करून घेऊया. तर बघा पिझ्झा कटर किंवा याप्रमाणे एक फिरकी असते, त्याने तुम्ही हे कट करू शकतात किंवा तुम्ही सुरीनेही कट करू शकतात हे करंजी. आणि जर तुम्हाला या पद्धतीने करंजी बनवायची नसेल, तर साचा मिळतो करंजीचा. तो घेऊन तुम्ही अगदी सहज करंजी तयार करू शकतात. तर बघा आपली करंजी आता तयार झालेली आहे. एका प्लेटवरती पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरती करंजी ठेवायची आहे. म्हणजे करंजी खाली चिटकणार नाही प्लेटला किंवा तुम्ही खाली थोडंसं पीठ घालायचं आहे आणि त्यावरती करंजी ठेवायची आहे. आता याचप्रमाणे राहिलेल्या मी सगळ्या करंज्या बनवून घेते. तर सुरुवातीला तुम्हाला थोडं अवघड वाटेल, पण जर तुम्ही या करंज्या 2-3 बनवल्या तर अगदी सोपी प्रोसेस आहे. तुम्हीही अगदी झटपट करंज्या बनवू शकतात. तर बघा करंजी जेव्हा आपण बनवून घेतो, त्यानंतर जेव्हा प्लेटमध्ये ठेवतो त्यावरती एखादी कापड टाकायचं आहे. म्हणजे जी करंजीची वरची पारी आहे, ती अजिबात कोरडी होत नाही आणि जेव्हा आपण ती तळल्यानंतरही ती अजिबात फुटत नाही. म्हणून आपण ती झाकून ठेवायची आहे. तर बघा अगदी झटपट माझी करंज्या तयार झालेल्या आहे. तर मी एका प्लेटमध्ये त्या काढून ठेवलेल्या होत्या. तर बघू शकता अजिबात त्या कोरड्या झालेल्या नाहीये. अगदी ओलसर आपली पारी आहे.
आता मी इकडं कढई गरम करत ठेवलेली होती. तर मी ज्या करंज्या आहेत त्या तुपामध्ये तळते. जर तुम्हाला तुपामध्ये तळायच्या नसतील तर तुम्ही तेलातही तळू शकतात. पण बघा, जेव्हा आपण करंजी तळतो, जर तुपामध्ये तळत असाल तर ती थंड झाल्यानंतर त्याला एक तुपाची कोटिंग येते आणि त्या तुपाच्या कोटिंगमुळे जी करंजीची चव आहे ती खूप छान लागते. म्हणून जर तुम्हाला शक्य असल्यास तर तुम्ही तुपामध्येच तळा. तळत असताना गॅस लो टू मीडियम ठेवा म्हणजे आपली करंजी छान तळल्या जाते. तर बघा आपली हळू-हळू करत आपण करंज्या तळायच्या आहे. एकाच वेळी खूप साऱ्या करंज्या तुपामध्ये घालायच्या नाहीये. 2 ते 3 करंज्याच आपण तुपामध्ये घालायच्या आणि छान तळून घ्यायच्या आहे. जेव्हा आपण करंज्या तळत असतो, तेव्हा जास्त वेळ लागत नाही तळायला. अगदी झटपट आपल्या करंज्या तळून होतात. तर मी करंज्या संपूर्ण तळून घेते. तर बघा मस्त अशा झटपट आपल्या करंज्या तयार होत आहे आणि किती छान टम्म फुगताही आहे. जेव्हा आपण करंजी तुपामध्ये सोडतो, तेव्हा वरच्या साईडने थोडं आपण तूप घालत राहायचंय, म्हणजे आपली करंजी छान फुलते आणि छान हलकी-फुलकी होते. तर आणि जी आपण साखर वापरलेली होती, त्यामुळे करंजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये मस्त अशी करंजी ही तयार होते. तर याचप्रमाणे आपण सगळ्या करंज्या तळून घेतलेल्या आहे. तर बघा ही करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका म्हणजे अशा नवनवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. तर बघा या दिवाळीमध्ये जी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही करंजी बनवली तर तुमची करंजी अजिबात मऊ पडणार नाही. अगदी क्रिस्पी राहील, मस्त अशी खुसखुशीत राहील. जेव्हा आपण करंजी बनवतो तेव्हा त्यामध्ये थोडी पिठी साखर घालायची. त्यामुळे त्याला छान एक क्रिस्पीपणा येतो आणि मस्त अशी तळल्यानंतर ती कॅरमलाईज होते. म्हणून तुम्ही थोडीशी पिठी साखर घाला. अगदी खुसखुशीत तुमची करंजी होईल आणि मस्त अशी आपण या दिवाळीमध्ये अशी करंजी बनवून बघा. सगळे तुमचे करंजीची तारीफ करतील आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. चॅनलवर व्हिजिट द्या. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि हो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.